नमस्ते, मी डॉक्टर नसीम पठाण. यशोदीप चॅनलचे सर्व डॉक्टर प्रमोद कसबे सर यांच्या सहकार्याने आज आपल्या सर्व रसिक श्रोत्यांच्या समोर मी नुकत्याच झालेल्या आजी आजोबांच्या दिवसाप्रित्यर्थ एक सत्यकथेचं वाचन इथे करत आहे. कथेचं नाव आहे पूछो ना कैसे मैंने रैन बिताई. खरं तर या शीर्षकामध्येच बरंच काही दडलेलं आहे. आपण पाहतोय की आजकाल आजी आजोबा आई वडील यांना वृद्धाश्रमात पोहोचवण्याची घाई फार प्रत्येकाला लागलेली आहे. पण घरामध्ये देखील यांचे कोणत्या प्रकारचे मानसिक तणावाचे प्रसंग होतात आणि कशी ही वृद्ध मंडळी आपलं आयुष्य जगतायत याचा विचार ही एक काळाची गरज आहे. आपणही त्या वृद्धत्वाच्या अवस्थेत कधीतरी जाणार आहोतच. त्यापेक्षा थोडीशी सूचकता म्हणून ही कथा आपल्या समोर मी ठेवत आहे की न जाणो असा प्रवास आपल्या नशिबी आला तर आपण काय करणार. आजी आजोबा हे हवेसे वाटणारे आहेत, पण हल्ली असं म्हटलं जातं की आजी आजोबा आता तुम्ही शांत राहायचं आणि वृद्धाश्रमामध्ये आनंदाने जगायचं. पण हे शब्दच किती जीव घेणे आहेत याचा विचार तरी करा. तर पाहूयात कथा काय म्हणते ते. मधल्या काळामध्ये काही कामानिमित्त मला प्रवासाचा योग आला. प्रवासाच्या सर्व तयारीला पूर्ण करून मी एसटी स्टँड गाठलं. प्रवास रात्रीचा होता आणि ज्या ठिकाणी पोहोचायचं होतं ते पोहोचण्याचं ठिकाण पहाटे पहाटे येणार होतं. प्रवासात खिडकीजवळच मला जागा मिळाली. जसजसा वारा येऊ लागला तसतसे हळूहळू माझे डोळे बंद होऊ लागले. सकाळ केव्हा झाली ते कळलं सुद्धा नाही. बस स्टँड आलं आणि मी रिक्षा स्टँडकडे वळले. ज्यांच्याकडे जायचं होतं तो पत्ता रिक्षा मामाला सांगितला. त्यानं काळजीपूर्वक त्या पत्त्यावर रिक्षा नेली आणि हो वाजवी दर पण घेतले. अशा प्रकारे माझा प्रवास सुखकर झाला आणि मी इच्छित स्थळी पोहोचले. ज्यांच्याकडे मी गेले तिथले वातावरण पाहून मला एकदम धक्काच बसला. सकाळी सकाळीच लहानग्यांनी टीव्ही चालू केला होता. टीव्हीच्या व्हॉल्यूमचं तर काही विचारूच नका. शेजारच्याच खोलीमध्ये एक वयोवृद्ध आजोबा ज्यांना चालायला येत नव्हतं की नीट आत्मविश्वासानं उभारताही येत नव्हतं, दोन्ही हाताच्या कोपऱ्यांना कसं बस गादीवर टेकवून उठण्याचा त्यांचा एक अयशस्वी प्रयत्न चालूच होता. सकाळची वेळ होती त्यामुळं आजोबांची सकाळची कामं अजून पूर्ण व्हायची होती. त्यांच्याच रूममध्ये आजोबांच्यासाठी हवा असलेला खुर्चीचा कमोड कोपऱ्यात ठेवलेला होता. आजोबांना आधार देऊन कमोडवर बसवणं गरजेचं होतं. पण सकाळीच आलेल्या अनेक व्हॉट्सअपचे आणि मेसेजचे उत्तर देण्यामध्ये मुलगा आणि सुनबाई पण दंगच होत्या. नातवंड किड्स कॉर्नर लावून बसली होती. कितीतरी वेळा आजोबांनी 4-5 वेळेला साधारणपणे स्वतःजवळ असलेल्या छोट्या साध्या फोनवरून फोन केले, पण कोणीही त्या फोनची दखल घेतली नाही. शेवटी आजोबांनीच आपला जीव मुठीत धरला आणि पलंगापासून कमोडच्या खुर्चीपर्यंतचा प्रवास लडबडत्या पायांनी थरथरत्या हातांनी थोडा थोडा पलंगाच्या कोपऱ्याचा आधार घेऊन पूर्ण केला आणि कसे बसे कमोड गाठले. फार मुश्किलीने आजोबा तिथे पोचले. खरं तर आजोबा खूप घामेघूम झाले होते. पुढील स्वच्छतेच्या क्रियेसाठी अजून इतर यायचे होते, पण तोपर्यंत कोणालाही आजोबांच्याकडे येण्यासाठी वेळ नव्हता. माहित नाही आजोबा किती वेळ तसेच बसणार होते.
आजोबांनी अंगात उसनं अवसान आणलं, स्वतःची कशीबशी स्वच्छता केली आणि पलंग गाठले. खरे पलंग गाठले तर कपडे ओले झाले होते. आजोबांनी जवळच आपण स्वतः घडी केलेली साधी विजार आणि नेहरू शर्ट आपल्या 2 थरथरत्या बोटांच्या मध्ये धरला आणि खरं पाहता तो शर्ट आणि विजार देखील त्यांनीच घडी करून ठेवलेली होती. कितीतरी अर्ध्या पाऊण तासानंतर एक शर्ट आणि विजार ती घडी झाली असावी. पायातून आता तो पायजामा घालायची परिस्थिती झाली. तो पायजामा कमरेपर्यंत नेताना कितीतरी वेळा आजोबांच्या हातून खाली निसटत होता. शेवटी अनेक प्रयत्नांनंतर पायजामा कमरेपर्यंत पोचला आणि आजोबांनी अनेक प्रयत्नानंतर दोन्ही हातांची गाठ बांधून पायजाम्याची नाडी बांधली. आजोबांनी पांढऱ्या शर्ट त्यांचा जो होता तो प्रयत्नपूर्वक अंगावर कसा कसा चढवलाही, पण शर्टच्या बटनांचं काय? बटन लावत होते तर काजा सरकत होता, काजा हुडकत होते तर बटन दिसत नव्हतं आणि अशी सगळी खालीवर होण्याची प्रक्रिया सतत चालली होती. हे सर्व आटोपल्यानंतर शेजारीच अडचणीत ठेवलेला वॉटर जग होता, त्यामधून आजोबांनी मोजून ग्लासमध्ये पाणी घेतले आणि शांत चित्ताने डोळे मिटून एक एक घोट पाणी घशाखाली उतरवला. प्रत्येक घोटाच्या वेळेला आजोबा न चुकता डोळे बंद करत होते आणि घोट घशाखाली उतरवत होते. इकडे हॉलमध्ये नाश्त्याची तयारी झाली. घरचे लहानगे हातात प्लेटी घेऊन त्यामध्ये पिझ्झा बर्गर खाण्यामध्ये व्यस्त होते. सुनबाईचा फोन तर पहाटे 5 पासून चालूच झाला होता. तो दिवसभर कानाला चिटकून राहणार होता आणि तिचं म्हणणं होतं, माहेरची खबर बातमी दर 1 तासाला घेणार आहे. सासरला आले म्हणजे माहेर विसरायचं असतं असं थोडीच आहे. खरं तर आता घरामध्ये आजोबाच एकटे उठलेले होते. त्यांच्या जवळपास कोणीतरी असले पाहिजे होते. घरातला गोंधळ कमी व्हायला पाहिजे होता. आजोबांची रूम स्वच्छ असायला पाहिजे होती. आजूबाजूला सांडलेलं पाणी आणि वारंवार कोणी चाललं तर पडण्याची भीती याचं भान कोणीच ठेवलेलं नव्हतं. आजोबांनी 2 जुने वृत्तपत्र मात्र त्या निसरणाऱ्या फरशांच्यावर टाकलेले होते की निदान आपला तरी पाय याच्यावरून घसरू नये म्हणून. कोणीही चिंता ठेवलेली नव्हती, कोणालाही याची जाणीव नव्हती. मग बऱ्याच वेळाने आजोबांच्या काही गोळ्या आणि फक्कळ पाणी घातलेलं दूध स्वयंपाकघरातून पाठवलं गेलं. अगदीच बेचव असावं ते. आजोबांना ते फारसं गेलंही नाही. न्यारी करण्यासाठी त्यांच्या सोबतीला त्यांच्या तोंडामध्ये दात पण नव्हते आणि मिक्सरमधून बारीक कुस्करा काढून दुधातुपात चपाती कुस्करून देण्याची इच्छा सुनबाईला नव्हती. दुपारी सर्वांची जेवणाची तयारी झाली, कारण पाहता पाहता दुपार झाली. आजोबांनी आतूनच सांगितलं, पाहुण्यांना श्रीखंड आवडतो, त्याचा बेत करून पाहुणचार करा रे. पण त्या दिवशी घरची चूल बंद ठेवली होती सुनबाईंनी आणि पाहुण्यासकट बाहेर जेवायला जाण्याचा बेत पक्का केला होता. आणि मग आजोबांचं काय? अहो, आजोबा घरीच राहतील. त्यांचे दात दुखतात, त्यांच्या तोंडात फार कमी दात आहेत, ते काही खाणार पण नाहीत. आपण सर्व जाऊन येऊ बरं का. पण हे सगळं ऐकून माझ्या मनाला काहीतरी वेगळंच वाटू लागलं. तरीही आपण पाहुणा माणूस. सगळेजण बाहेर पडले, त्यांच्याबरोबर मीही बाहेर पडले. सगळेजण बाहेर गेल्यावर आजोबाजवळ कोण थांबणार हा प्रश्न मला भेडसावू लागला. मला उत्तर मिळालं, आजोबांना एकटं राहायची सवय आहे, शिवाय घराला कुलूप तरी का लावायचं आपण? आजोबा आहेत ना. अविनाशनं आपली मुलगी, आपली मुलं आणि पत्नी आणि मी पाहुणी आमची तयारी करण्याची सूचना सांगितली आणि सकाळपासून आजोबा त्या
अर्धा कप फक्त पाण्याच्या दुधाच्या 2 घोटावर निश्चित पडून होते याची कोणीही आठवण केली नाही. आज आजोबांना का माहीत नाही थोडं अस्वस्थच वाटत होतं, पण ते बहुतेक कोणाजवळ काहीच बोलायचे नाही. कधी हातपाय दुखायचे त्यांचे, कधी पाठमान आकडायची, कधी डोके दुखायचे तर कधी बोगटं आखडली जायची, कधी उठून बसले तर धाप लागायची. आजोबा दोन्ही पाय पोटात घेऊन दुमडून झोपी जायचे. दुपारची जेवणं, सकाळचा चहा हे सारं आम्ही बाहेरच घेतलं. दिवे लागणीनंतर घरी आलो. पाहतो तर आजोबांच्या रूममध्ये अंधारच होता. आजोबा उठून लाईट लावू शकत नव्हते. त्यांचा हात तरी त्या बटनापर्यंत जाऊ शकणार होता नाही. त्यांनी बांधलेलं इतकं मोठं घर, पत्नीने अयळी सोडलेली साथ, उभय त्यांनी लावलेला बगीचा, त्यातल्या वेली, फळांची झाडं, फुलांची झाडं, विस्तृत झालेलं जांभळाचं झाड, पेरूची बाग, बिट्टीची झाडं, सायलीची वेल, फॅशन फ्रूटचं झाड, मोठ्या पपईचं आणि आंब्याचं, सीताफळाचं झाड, गेट जवळची उभी असलेली गुलमोहराची 2 झाडं. अरे या गुलमोहराच्या 2 झाडांनी तर तब्बल 7 दशकं त्याच्या लाल भडक फुलांचा सडा त्यांच्या अंगणात शिंपडलेला होता. आताही तो तसाच होता, पण आताशी ती दोन्ही झाडं पण खोकली झाली असं मला जाणवत होतं. मधूनच सर्व किडून पार त्याचा भुसा निघत होता. आत राहून मात्र आजोबा या सर्व वृक्षवेलींशी मनातून खूप संवाद करत असावेत असं वाटायचं. मधूनच ते सायलीची चौकशी करायचे किंवा मधूनच जुईच्या वेलीची चौकशी करायचे. जणू त्या सर्वांच्या आठवणीनच त्यांना सुगंधित झालं असं वाटत असावं. रात्र झाली. टीव्ही पुन्हा सुरू होताच. बिग बॉसचा कार्यक्रम होता. आजोबांना एकच गोष्ट आवडायची, ती म्हणजे पडल्या पडल्या सर्व चॅनल मधल्या बातम्या ऐकायच्या आणि सगळीकडचं चौफेर वृत्त घेत राहायचं. आणि जसा वेळ मिळेल तसा का होईना या गोष्टीमध्ये ते स्वतःला गुंतून ठेवायचे. तशात मधूनच अविनाश, आजोबांचा मुलगा, जमेल तसं त्यांच्या खोलीत एक 5-10 मिनिटासाठी येऊन बसायचा. पण त्या दिवशी काय गंमत पहा. बिग बीचा कार्यक्रम. हॉल मधील टीव्ही जोरात चालू होता. तेव्हा नातवंड आजोबांच्या रूमच्या पडद्याच्या दरवाजा मागूनच त्यांच्या पप्पांना इशाऱ्यांनी बोलवत होती आणि म्हणत होती, पप्पा लवकर या ना, बिग बीचा कार्यक्रम सुरू झाला. आणि नातवांनी पप्पांचे दोन्ही हात धरले आणि हॉलमध्ये नेले. तशी मुलांची आई बोलली, किती उशीर, वेळ माहीत असते ना कार्यक्रमाची, पण कितीदाही सांगून काहीच उपयोग नाही. त्यानंतर सारं शांत झालं होतं. तो कार्यक्रम बराच वेळ चालला. नंतर रात्रीची जेवणं होणार होती. आजोबांना विचारलं गेलं, आजोबा रात्री जेवणार का? आजोबांनी मिटल्या ओठांनी आणि बंद डोळ्यांनी नकारात्मक मान हलवली. ते निश्चित पडून राहिले. त्यावेळी आजोबा एकच वाक्य बोलले, इथे 0 बल्ब लावून ठेवा रे, आणि तुम्ही सर्वजण जेवून घ्या. खूप उशीर झाला आहे. पाहुण्यांना भूक लागली असेल. आजोबांनी सकाळपासून काही खाल्लं नाही की ते उठून बसले देखील नाहीत याची आठवण कोणीही काढली नाही. फक्त आजोबा मधून मधून निरोप देत होते त्या चिमुकल्या नातवांना की पाहुण्यांचं नीट बघा रे, त्यांना हवं नको ते विचारा, त्यांना काय आवडतं काय आवडत नाही ते विचारून बघा, 4 घास गोडधोड करून घालायला सांगा तुमच्या आईला. पण हे सारं कुणी ऐकलं हे काही कळलं नाही. रात्र झाली. 0 बल्ब जळत होता.
तशाच अवस्थेत गोडधोड करून घालणारी, मनापासून पाहुणचार करणारी, आजोबांची काळजी घेणारी आजी जाऊन आज एक तप होत आलं. एका तपाचा काळ आजोबांनी एकट्याने घातला. दिवसा आणि रात्री पण प्रत्येक क्षण, पळ, घटिका हे सगळं आजोबांच्या लक्षात राहू लागलं. या विचाराने आजोबा सकाळपर्यंत झोपलेही नसावे. जेव्हा जाग आली तेव्हा पुन्हा टीव्ही, फोन सर्व काही रोजच्या प्रमाणे चालूच होता. मोबाईल आणि व्हॉट्सअपचे मेसेज देखील जोरात चालू होते. किड्स कॉर्नरचा आवाज खूप वाढला होता. मला वाटलं माझी बॅग गोळा करणं हे परतीच्या प्रवासासाठी फार चांगलं राहील आणि मी माझी बॅग हातात घेतली. ती रात्र कशी गेली, आजोबा अशा रात्री कशा घालवीत असतील. आयुष्यातला जोडीदारच ज्या वेळेला साथ सोडतो तेव्हा एक एक पळ, एक एक क्षण एक युगासारखाच वाटत असेल ना. त्या रूम मध्ये जळणारा झिरो बल्ब आणि इकडे मनात आठवणींचा तेवत राहणारा दिवा. या संबंधींना आपण काय पदवी द्यावी, कोणता विचार करावा आणि कोणत्या परिस्थितीचं समायोजन करावं. आकाशामध्ये चंद्र आहे, चांदणे पसरलेले आहे, पण हे सर्व किती किती दूर आहे. आता आजोबांच्या आयुष्यात ना चंद्र, ना तारे, न वेल, न त्या फुलांचं सौंदर्य, ना त्यांचा सुगंध. उरल्या त्या साऱ्या आठवणीच की. त्यांच्या ज्योतीचं दर्शन व्हावं म्हणून हे आसुसलेले त्यांचे दोन डोळे. पण आजी त्यांना दिसणार नव्हती. खरंच अख्खी रात्र तडफडत घुसमटत त्यांची संपत असे. कितीतरी रात्री झाल्या, आजोबा रात्री झोपलेलेच नसतील. काय विचारावं आजोबांना, तुमच्या माझ्यासारख्या नातवंडांनी आणि मुलाबाळांनी. झोप लागली ना म्हणून, का झाली झोप म्हणून, का चांगली झोप झाली म्हणून, हे सगळे प्रश्न मला निरुत्तर करणार होते. आजोबा उत्तर देतील, काळजी नका करू. एकाच उत्तरात मी सांगतो सारी उत्तरं. पूछो ना कैसे मैंने रैन बिताई. आणि माझ्या परतीचा प्रवास सुरू झाला. आजोबांचा रोजचा प्रवास त्यांच्या अंतिम क्षणापर्यंत संपणार नव्हता. मी मात्र परतीच्या प्रवासाला लगबगीने निघाले आणि त्या रात्री मीही रात्रभर विचारांच्या काहोरात गुरफटले गेले. माझ्या मनात हा प्रश्न गुरफटत राहिला, रुंजी घालत राहिला की रात्रभर आजोबा झोपले नव्हते. त्यांनी हा प्रश्न सांगितला की पूछो न कैसे मैंने रैन बिताई. कदाचित आजोबा आजीच्या स्वप्नामध्ये तर हरवले नाही, तिच्या आठवणीमध्ये तर त्यांनी आपले डोळे बंद केले नाही. तिला ते असं तर म्हणत नसतील की आज 12 वर्षे झालं मी तुला पाहिलेलं नाहीये, आता आलोच बघ तातडीने तुझ्याकडे. आणि अशामधूनच त्यांच्या हृदयामधून कुठली तरी आर्त हाक आजीकडे गेली असेल आणि आजोबांनी कुणालाही न सांगता हळूच डोळे मिटले असतील. सकाळी पुन्हा जेव्हा केव्हा हे लोक टीव्हीच्या आवाजासाठी खाली उतरले असतील तेव्हा आजोबांचा आवाज का येत नाही आणि आजोबांचे डोळे का उघडले जात नाही हे त्या व्हॉट्सअपमध्ये कळलं असेल त्यांना. आणि पुन्हा त्या व्हॉट्सअपमध्ये त्यांनी निरोप दिला असेल की ग्रँडफादर इज एक्सपायर्ड, ग्रँडफादर इज एक्सपायर्ड. जो आनंदाचा व्हॉट्सअप होता तो या निरोपाचा व्हॉट्सअप ठरला असेल. मंडळीनो, आपल्यापर्यंत जोपर्यंत ही जी माणसं आपल्या जवळ आहेत तोपर्यंत जपा रे याला. कारण एखाद्या घराचं छतच जर पडलं तर आधार साराच निघून पडतो. आणि म्हणून असे खांब ज्या वेळेला ढासळतात त्यावेळेला भिंतीच्या चिरा या फार बोलू लागतात. तुम्ही कितीही डागडुजी केली तरी उपयोग नाहीये. केवळ वृद्धाश्रमात 8,000 10,000 देऊन ते आजोबांना आजीला सुख मिळत नाही. त्यांना वाटत असतं की नातवंड कशी दिसतील, सुनबाई कशी बोलेल, मुलगा कसा आहे, त्याच्या पाठीवरून हात कसा मी फिरवणार. सारं काही पैशाने करता येत नाही. मला देखील असंच वाटलं की आजची रात्र आणि यापुढच्या कितीतरी रात्री मी झोपू शकणार नाहीये. वाचक हो,
आजची रात्र जर आपण झोपू नाही शकलात तर या गोष्टीचा विचार करा की पुढं काय करायचं आहे, आपल्या घरातल्या आजी आजोबांचं काय आणि मी आजी आजोबा झाल्यानंतर माझं काय, हे पहिल्यांदाच जरा तरतूद करून ठेवा. धन्यवाद.